शिवसेनेच्या सगळ्या 13 खासदारांना तयारीला लागण्याचे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्याची बातमी शिंदेंच्या शिवसेनेचे कृपाल तुमाने यांनी एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत दिलेली आहे। 13 जागांवरती शिवसेना समझोता करण्यास तयार नसल्याची चिन्ह यामुळे दिसून येत आहेत। आपल्यासोबत रामटेकचे खासदार कृपाल तुमाने आहेत। कृपालजी, महायुतीचा जागा वाटप केव्हापर्यंत होईल आणि महाराष्ट्रात कोणता पक्ष किती जागा लढवेल? कारण शिवसेनेच्या मागच्या वेळेला 18 खासदार होते, यंदा सर्वांना उत्सुकता आहे शिवसेना किती जागांवर लढणार आहे? असं आहे की या संदर्भामध्ये आम्हाला विश्वास आहे की फेब्रुवारी महिन्याच्या शेवटपर्यंत याच्यावरती निर्णय होऊन जाईल। आदरणीय मुख्यमंत्री शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादा पवार साहेब हे तिघही जण बसून ह्या लवकरात लवकर या महिन्यामध्ये निर्णय होईल अशी आम्हाला सर्वांना अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर व्हावं हे प्रत्येकाची इच्छासुद्धा आहे। पण शिवसेना महायुतीमध्ये काय किती जागा लढवेल, काय मागणी शिवसेनेकडून करण्यात येत आहे? जे सिटिंग खासदार आहे त्यांच्याबद्दल पक्षाचा काय निर्णय आहे? नाही, मागणी तर आमची तशी ज्या आम्ही मागच्या वेळेला 22 जागा लढलो त्या 22 जागांची मागणी आहे, परंतु अंतिम निर्णय जो आहे तो आदरणीय शिंदेसाहेब, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आदरणीय अजितदादाच घेणार आहे। परंतु आम्हाला आमचे मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे 13 खासदारांना की तुम्ही तयारीला लागा। 13 जागा जे आहेत ते शिवसेना जे आहेत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये लढवणारच। शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही आपल्या निवडणुकीच्या कामाला लागा, आम्ही त्या हिशोबाने कामाला लागलेलो। पण म्हणजे कुठेतरी उद्धव ठाकरे गट जो आहे तोही रामटेकसाठी तयारी करताय, त्यांच्या या दौऱ्यातून दिसून येत आहे। तुम्ही म्हणता उरला सुरला पक्ष सांभाळण्यासाठीचे प्रयत्न आहे। नाही, करावं ना, त्यांनी प्रयत्न करावा, त्यांनी आपला उमेदवार द्यावा, आम्ही स्वागत करू त्यांच्या उमेदवारासुद्धा। आम्ही तर म्हणतो की त्यांनी लढवावी सीट, जो लढेल आम्ही त्यांच्या विरुद्ध लढायचं काम आमचं आहे। जोही माझ्या समोर येईल त्याच्या विरोधामध्ये मी लढील, एवढं पक्का। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।